आणि त्यामुळे कोण जिंकलं आणि कोण हरलं हे स्पष्ट आहे. खरी शिवसेना कुणाची आहे याचा निकाल या निवडणुकीमध्ये जनतेनेच दिलेला आहे. आता आपण जनतेच्या कोर्टात गेलो होतो. तुम्हाला मी आठवण करून देतो, यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकांनी ट्रेलर दाखवला होता. सगळ्यात जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या आणि आपल्या जागा शिवसेनेच्या 2200 आल्या होते. सरपंच 2200 आणि उभाटा तेव्हा किती नंबरला गेला ते माहीतच नाही पडलं. 5व्या का 6व्या? 7व्या. तुम्ही अजून एक नंबर पुढे. त्यामुळे आता खरी शिवसेना आणि दुसरं मी सांगत नाही कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे. आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. काय उभाटा आहे वाटतं, उठा बसा संघटना. काँग्रेस 328 जागा लढवून फक्त 99 जागा जिंकले. काटावर पण पास नाही झाले. पण एवढा उन्माद, जसं काय देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं, इंडिया अलायन्सचं सरकार आलं, इथे 12 जागांवर हरलेली उभाटा जीत का जश्न मना रही है. आता हीच लावायला लागेल ना भाषा. जीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग ऊपर, हे मन लागू होते ना. ते जाऊ दे, ते रामदास भाई बोलतील. दूधखुळ पोरगही सांगेल, उभाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे. आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय. अरे 21-22 जागा लढून 9 जागा आल्या. आणि म्हणून सत्तेसाठी विचार, बाळासाहेबांचे विचार सोडणारे, यांना काय म्हणायचं, विचार सोडणारे हे लाचार.